Hello 10th standard students. I am Sharat Patil and today we are going to learn 2.4 prose lesson An Epitome of Courage. This is an inspiring story of one of the greatest scientists in the world. In spite of his dreaded disease that made him handicapped, he continued his extraordinary research work with great courage. See, An Epitome of Courage. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपायचा प्रयत्न करत असतो किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करूनच कुढत बसतो. But Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स जे शतकातील महान शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मात्र तसं केलं नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रिअर अँड ड्रेडेड डिझीज, डॉक्टर हॉकिंग्स कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. बघा, अत्यंत अतिदुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. अनडॉन्टेड म्हणजे अविरतपणे. हिज एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. बघा, त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची आपण प्रेरणाच घेतली पाहिजे. अँड ही पास्ड अवे ऑन March 14, 2018. आणि आता नुकतेच त्यांचं देहावसान झालं आहे, निधन झालं 14 मार्च 2018 रोजी, मागील 3 वर्षापूर्वी. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म झालेला आहे. लिटल डीड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन एखाद्या शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रिडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज. आणि त्यांच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याची मात्र कुणालाच खात्री किंवा अंदाज नव्हता. नेक्स्ट पॅसेज. करेज इज ए वंडरफुल थिंग. आणि धैर्य एक विलक्षण चीज असते, एक विलक्षण वस्तू असते, एक विलक्षण गोष्ट असते. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलामिटी. कॅलॅमिटी म्हणजे संकट. आणि हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो निश्चितच. इट वुड नॉट बी एन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स विश्वनिर्मिती शास्त्रज्ञातील म्हणजे कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका, एक उदाहरण आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू ए व्हीलचेअर थँक्स टू ए क्रुएल क्विर्क ऑफ फेट. Yet he is one of the greatest scientists of the century. नीतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली, मेंदू सोडला, तर त्यांची बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला झकळले गेलेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत.
Next passage. An average child, Stephen grew up to be a normal teenager full of mischief and lot of love for music and mathematics. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता, तुमच्या आमच्यासारखाच. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे, डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा मात्र गणिताकडे कल होता. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथेमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. नेक्स्ट पॅसेज. ॲट द एज ऑफ 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व किंवा जडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा तर ते काही कारण नसताना खाली जाऊन पडले देखील. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehring's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. आणि मग त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेले आहे, ज्याचं नाव आहे ALS किंवा LOU, गेअरिंग्स डिसीज. आणि या नावाच्या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत किंवा शिथिल होत जातात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंझी. फ्रेज आहे बघा, फिट ऑफ फ्रेंझी. लहानपणी त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे, अशी एक आठवण ते सांगतात. फिट ऑफ फ्रेंझी म्हणजे त्रस्त होणे. नॉर वॉज ही इन्क्लिन्ड टुवर्ड्स स्पोर्ट्स, नेव्हरदिलेस दिस डिझीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. आणि त्यांना खेळामध्येही रुची नव्हती, असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. नेक्स्ट पॅसेज. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहतील हे काहीच याची शाश्वती नव्हती किंवा ते खात्रीचे नव्हते. द प्रॉग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड they could not do much. आणि रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. आणि तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरवले आणि जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वागनिश्चयही झाला, लग्न झालं. हॉकिंग सेज दॅट आयरनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज ही बिगेन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आणि विरोधाभास असा ऐकायला उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. बघा किती विरोधाभास आहे त्यांच्या जीवनातील. धिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड व्हेगर. बघा याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमाने सुरू केले होते. वेगर म्हणजे नव्या जोमाने. नेक्स्ट पॅसेज. इन द मेनवाइल
The disease worked its way into Stephen's body and left him disabled. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केले. He began studying the concept of black holes to get his PhD. आणि PhD साठी त्यांनी कृष्णविवर ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते आणि त्यांच्या हाताचेही आणि वाणीवरचेही नियंत्रण झपाट्याने कमी होऊ लागले होते बघा. The study of black holes sparked his imagination with bright ideas. आणि कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे गुम्हारे फुटले होते बघा. He made many epoch-making statements that shook established theories. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकले. Scientists believe that the universe began with a big bang. आणि शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती किंवा सुरुवात एक प्रचंड विस्फोट किंवा बिग बँग होऊन झालेला आहे. टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट ही नोन ॲज लाय अल्जेब्रा. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्राचा शोध लावला. नेक्स्ट पॅसेज. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger with a computer to help him. शरीराचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिन्स विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती होते. न्यूमरस हॉनररी डॉक्टरेट्स and awards have been bestowed on him. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. बेस्टोड हिम म्हणजे बहाल करणे. He is a fellow of the Royal Society and a member of US National Academy of Sciences. The Royal Societyचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य देखील आहेत. Next passage. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असून देखील डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. A simple down-to-earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in man. साध्या आणि विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. His writing is full of wit and humor. त्यांचे लेखन अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. His style is so lucid that non-scientists can also understand him. त्यांच्या सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान तज्ज्ञ नसलेल्या लोकांनाही ती सहजी समजते. His book A Brief History of Time is one of the best-selling book of our times. काळाच्या संक्षिप्त इतिहासात ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक या काळाच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. नेक्स्ट पॅसेज. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्वांटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आणि ALS सारख्या भयंकर आजार आपल्याला जडला आहे
याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही छोट्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल खेदही मी करीत नाही. इतका प्रचंड आशावादी माणूस हा होता. नेक्स्ट पॅसेज. डॉक्टर हॉकिंग फर्मली believes that in the next millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचीही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंग्सचे ठाम मत आहे. नेक्स्ट अँड लास्ट पॅसेज. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल who in spite of being disabled strive to do their best. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय आदर्श असे ध्येय प्रदर्शित करीत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना शतशः प्रणाम. विद्यार्थी मित्र हो, अतिशय असामान्य परिस्थितीमधून अद्वितीय कार्य करणाऱ्या डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांना आपण नमन करूया आणि त्यांचा आदर्श आणि वस्तुपाठ जीवनात अवलंबूया. धन्यवाद. Don't forget to like, share and subscribe and press the bell icon for next notification. Thanks for watching the video.